हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रियंका. स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल मी प्रियंकामध्ये. तर मी आज खूप खुश आहे आणि फायनली तो दिवस आला. इतक्या वर्षानंतर म्हणजे माझी खूप इच्छा होती इथे जाण्याची आणि खरंच तो दिवस आला. आणि म्हणतात ना, जब तक बाबा का बुलावा नहीं आता है तब तक कोई जा नहीं सकता. तसंच मी गेल्या 3-4 वर्षापासून वाट बघत होती आणि तो फायनली आज तो दिवस आलेला आहे. तर मी निघालेली आहे उज्जैनला जाण्यासाठी आणि खूप असं मला आनंदही होत आहे. तर इथे माझी ऑलमोस्ट सर्विस पॅकिंग झालेली होती आणि माझे सगळे कामं पण होऊन गेले होते. जेवण वगैरे, मुलांना जेवण वगैरे देऊन दिलं होतं आणि मी फॅमिलीसोबत नाही जाते, फ्रेंडसोबत जात आहे. तर मी इथे फ्रेंडची वाट बघत आहे आणि आम्ही फ्रेंड जात आहे उज्जैनला. आमचं म्हणजे फ्रेंडची वाट बघत होती मी इथे आणि फायनली आम्ही निघालेलो आहेत उज्जैनला जाण्यासाठी. तर तिथले नक्कीच ब्लॉग बघा, छान छान ब्लॉग येतील आणि व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी थोडेसे छोटे छोटे व्हिडिओ टाकेन, जास्त मोठा ब्लॉग नाही टाकणार. तर पार्ट 1 पार्ट 2 असं टाकेन. तर आम्ही इथे निघालेलो आहेत बँद्रा जाण्यासाठी, कारण की आमची ट्रेन तिथूनच होती आणि आम्ही घरून निघालो होतो 12 वाजता आणि 12-1 वाजेची लास्टची ट्रेन असते. तर आम्ही 1 वाजता तिथे पोहोचलो. आमची ट्रेन होती 4 वाजता आणि 4 वाजता आम्ही बसलो रात्री. आणि ते बघू शकतात, मी तुम्हाला दाखवते आमच्या ट्रेन. आमचा कोच आहे इथे स्लीपरचं, आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं होतं आणि ते बघू शकतात खूप छान असं ट्रेनमध्ये AC ट्रेन आहे. आणि तुम्हाला थोडासा इथला व्हिडिओ दाखवते मी. 50-51 52-53 आईडी यहाँ पे ऊपर भी है ना। पीछे आएगा तो अपना अपना ये दिखाओ, आईडी मांगेगा तो ही दिखा है। और मिडल मिडल अपर टिकट निकालेगा तो व्हाट्सएप से निकाले दिखा। ये अगर मिल जाएगा ना सीमा, ऐसे सामने जैसा ये वाला है तुझे, तो अच्छा रहेगा। ये वाला हाँ मिडल में अपर से नहीं वो मेरे को नहीं, वो नहीं मिलेगा। नहीं नहीं हाँ वो मैं देखते पहले कौन अकेले कौन है, हाँ वो तो उस हिसाब से रहेंगे। लोग ऐसे बहुत अच्छा है। पर अच्छा है ये भी। The next day. हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे. ते इथे वाजलेला आहे 10:30 पावणे 11 झालेले आहेत. तर आम्ही ट्रेनमध्ये ब्रश वगैरे केला आणि थोडासा चहा वगैरे, थोडा ब्रेकफास्ट वगैरे केला आणि त्यानंतरच मग आम्हाला ट्रेनमध्ये लंचसाठी आम्ही ऑर्डर करून दिलं होतं. तर लंचही करून घेतलं, कारण की आम्ही तिथे पोचणार होतो उज्जैनला 3-3:30 आम्हाला वाजणार होते. तर फायनली आम्ही पोचून गेलो उज्जैनला. आता ऑटोमध्ये बसलेलो आहेत आणि आम्ही जे काही ऑनलाईन बुकिंग केलेलं होतं हॉटेल, तर ते व्हिजिट करणार आहेत. आणि तुम्ही बघू शकतात महाकाल इथे दिसत आहे आणि खूप छान असं वाटत आहे. तर आम्हाला थोडा उशीरच झाला होता, कारण की रात्रभराचा आमचा प्रवास झालेला आहे. तर आम्ही तिथे पोचलो आहे 3 वाजता उज्जैनला आणि आता हॉटेल व्हिजिट करणार आहेत. आता आम्ही इथे आलेलो आहेत हॉटेलमध्ये आणि बघू शकता सेठ मुरलीधर मानसिंग यात्रा निवास ही हॉटेल आम्ही ऑनलाईनच बुकिंग केलेली होती. त्यानंतर माझे फ्रेंड जे होते ते कुठला रूम वगैरे ते चेक करत होते आणि त्यानंतर मग त्यांनी आमच्या हातात चाबी वगैरे दिली आणि आम्ही गेलो रूममध्ये आणि तिथे गेल्यावर थोडा आराम वगैरे केला. तुम्ही बघू शकता रूमचा व्हिडिओ मी तुम्हाला थोडासा दाखवते. छान रूम होते, आम्ही म्हणजे ऑनलाईनच बुकिंग केलं, तर फ्रेश आहे आणि छान रूम आहे. आणि आल्याबरोबर मग थोडंसं त्यांना बोललो की थोडं म्हणजे ऑलरेडी क्लीनच होतं, काही क्लीन करण्याची गरज नव्हती. पण मी थोडा इथे व्हिडिओ शूट करून घेतला, तुम्हाला दाखवते. रूमही छान वाटत आहे आणि 3-4 फ्रेंड होतो आम्ही, तर आमच्यासाठी सफिशियंट होतं एवढा मोठा रूम आणि मोठाच होता.
हे बघू शकता रूमही छान आहे आणि इकडे आहे साईडला टॉयलेट बाथरूम वॉशरूम वगैरे. त्यानंतर मी थोडासा व्ह्यू दाखवते तुम्हाला. इकडे आहे विंडो आणि खूप सुंदर असा रूम आहे. बाहेरचा तुम्हाला व्ह्यू दाखवते थोडा. हे बघू शकता तुम्ही, बाहेरचाही खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आणि आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालेलं होतं. इथे वाजले तर 4 साडेचार झाले होते. आता आम्ही सर्व अंघोळ्या वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन आम्ही जाणार आहेत. महाकाल लोक आहे तिथे जाणार आहेत, कॉरिडॉर. आणि तिथे खूप सुंदर असं म्हणजे आहे. तर नक्कीच पुढच्या व्हिडिओ. 1 hour later. आता इथे आम्ही अंघोळ्या वगैरे करून रेडी झालेलो आहेत आणि आम्ही निघालेलो आहेत. आम्हाला 6 साडेसहा झालेले होते. अंधार तर तसं झालेलाच होता, पण त्यानंतर आम्ही थोडं अंघोळ वगैरे करून चहा वगैरे घेऊन थोडं म्हणजे एक असताना जातो आहे तर थोडंसं व्यवस्थित तयारी वगैरे करूनच जाऊया. आणि मी आणि माझे फ्रेंड निघालेलो आहेत, ऑटोमध्ये बसलेलो आहेत. तर आता आम्ही निघालेलो आहेत महाकाल लोक. आणि रात्रीची वेळ आहे तेवढं स्पष्ट काही दिसत नव्हतं, पण म्हणजे एक स्वतः आपण बघू शकतो पण कॅमेऱ्यात एवढं शूट होत नव्हतं. तर प्रयत्न करेन मी नक्कीच आणखी चांगलं शूट करण्याचा. आणि ते बघू शकता खूप मोठा असा महाकाल लोक आहे. म्हणजे मिनिमम तुम्ही जर उज्जैनला येणार असणार तर तुम्हाला पूर्ण 1 दिवस उज्जैनला द्यावा लागेल तरच तुमचं महाकाल लोक पूर्ण होईल. तिथे ना खूप सारे असे मंदिरं वगैरे खूप सुंदर सुंदर असं आहे. उज्जैनमध्ये खूप मंदिर आहेत, इतके मंदिर आहेत. तर तुम्हाला 1 दिवस पूर्ण लागणार विजिट करायला उज्जैनला आल्यावर. आणि आता आम्ही फायनली पोचलो महाकाल लोक आणि मला इतका आनंद होत होता. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. हे पूर्ण फ्री आहे, याला बिलकुल काही चार्जेस नाही आहे. आणि आम्ही पोचलो आणि त्यानंतर आम्ही एक गोष्ट म्हणजे आम्हाला मिळाली की वेळेवर म्हणजे मला वाटतं वेळेवर आम्ही पोचलेला. त्रिवेणी आम्ही बघितलं. त्रिवेणी म्हणजे महाकाल देवाचं सर्व त्यांनी माहिती दिलेली आहे आणि ती आम्ही विजिट केली. तर ती 7:30ला स्टार्ट होते. त्यानंतर आम्ही विजिट केलेला आहे लाईट शो पण तो पण असंच 8 साडेआठला होतो. आणि आम्ही सर्व फ्रेंड फटाफट जात आहे, कारण की असं वाटत होतं की म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला म्हणजे असतं नाही की आपण इकडे आलेलो तेवढ्या लांब तर कुठलीही गोष्ट सुटायला नको पाहिजे, सर्व आपण बघायला पाहिजे असं. तर फ्रेंड्स वगैरे आम्ही सर्व म्हणत होतो की चला लवकर गोष्टी आपण म्हणजे एक बघून घेऊया. सगळ्या गोष्टी बघण्यासारख्याच होत्या, म्हणजे असं काहीच नव्हतं. आणि ते बघू शकता आता आम्ही इथे विजिट केलेला आहे लाईट शो. लाईट शो आणि साऊंड शो जो व्हिडिओ आहे मी तो पूर्ण यूट्यूब चॅनलला
अपलोड केलेला आहे, स्पेशल अपलोड केलेला आहे. तर तुम्ही चॅनलला जाऊन नक्कीच तो व्हिडिओ बघा, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होता. 25-26 मिनटाचे हे 2-3 व्हिडिओ होते. त्यासाठी मग मी डायरेक्टली ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये मी एडिट केलेलं नाही आहे, म्हणून तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला जर ह्या व्हिडिओ फर्स्ट याची म्हणजे माहिती घ्यायची आहे, पूर्ण तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे, तर नक्कीच चॅनलला एकदा जाऊन बघा. आणि खूप सुंदर असा व्हिडिओ आहे. आणि त्यानंतर मग पूर्ण कॉरिडॉरमध्ये फिरलो आणि फिरत म्हणजे आम्हाला मिनिमम असा मग 2 तास लागले आरामाने. आणि छान असं बघू शकतो सुंदर असं कॉरिडॉर आहे. त्यांनी खाली लिहिलंय पण त्याच्यावर लाईट भरली इधर ही वीडियो के चक्कर में लोकेशन दिसत होतं. तर चला म्हटलं फ्रेंड आलेलो आहे तर आपण आता रील्स बनवूया. आणि खूप सुंदर असं वाटत होतं. ते बघू शकतात म्हणजे जे व्हिडिओमध्ये दिसत आहे ना, प्रत्यक्षात बघतो ना ते खूप सुंदर दिसत होतं. आणि खूप सुंदर असे इथे ना म्हणजे त्यांनी डिझाईन केलेले आहेत. हातीची वगैरे डिझाईन अगदी बारकाईने बघितल्यानंतर खूप सुंदर अशी डिझाईन दिसत होती. आणि तुम्ही बघू शकता मला व्हिडिओमध्ये दिसत असेल. ये लाइन आता खूप थकून गेलो तो आम्ही फिरलो. आणि त्यानंतर मग तिथेच एक फूड झोन होतं. तिथेच आम्ही डोसा वगैरे खाल्ला फ्रेंड्स मी. आणि भूकही लागली होती. आणि खूप छान व्लॉग झाला आणि खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यासाठी मी सेकंड पार्ट बनवलेला आहे. तर नक्कीच बघा, हा फर्स्ट पार्ट आहे. बाय.